आयुष्यात सगळं मलाच का? माझ्याच वाट्याला दुःख का? मलाच अडचणी का? मलाच ताणतणाव का? मलाच आजारपण का? असे प्रश्न पडतात ना तुम्हाला? प्रत्येकालाच पडतो. कारण कोणाचं जीवन जे आहे ना सुखकर नाहीये. प्रत्येकालाच आयुष्यामध्ये प्रश्न आहे, प्रत्येकालाच आयुष्यामध्ये दुःख आहे. आणि मग ज्यावेळी आपल्याला काही त्रास होतो, खूप मोठं संकट आपल्या वाट्याला येतं ना, त्यावेळी आपल्या तोंडातून असे शब्द निघतात की हे सगळं माझ्याच वाट्याला का? कारण प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाचं जीवन काही सारखं नाहीये. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे, पण प्रश्न कुणाला सुटले नाही, दुःख कुणाला सुटलं नाही. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे, सगळ्यांच्या आयुष्यात ताणतणाव आहे, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नैराश्य पण आहे. फक्त ना हे जे आपल्या आयुष्याचं गणित आहे ना, ते आपल्याला सोडवता येत नाही किंवा पुसून टाकता येत नाही. तिथे काही पर्याय उपलब्ध नाही. कारण जे आलं आहे आपल्या वाट्याला ते आपल्याला भोगायचं आहे, ते आपल्याला सहन करायचं आहे. पण आपण तसं न करता हे सगळं मलाच का, याच गोष्टीचा विचार करतो आणि आपलं जीवन सतत तणावामध्ये, दुःखामध्ये घालवतो. तर असा हा आजचा विषय आहे. आणि एक खूप सुंदर लेख मी वाचला आणि त्या लेखामधनं मला जे कळलं ना ते मी तुमच्या पुढे आज मांडते आहे. प्रत्येकाचं आयुष्य हे संकटांनी, संघर्षांनी भरलेलं आहे, ते कोणालाच चुकलेलं नाहीये. मग आपली चूक माहिती आहे का कुठे होते? आपण काय बघतो, तिचं बघा किती सुंदर चालू आहे, किती छान कुटुंब आहे तिचं, त्याच्याकडे काय बाबा चिक्कार पैसा आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. स्वतःची तुलना, स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी करतो आणि सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आपण तयार करतो. कारण आपण ना सगळं दुसऱ्याचं पाहतो. दुसरा कसा आहे, त्याचं जीवन कसं आहे, त्याच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, त्याच्याकडे काय काय आहे, हेच आपण पाहतो आणि आपल्या दुःखाची निर्मिती आपण करून घेतो. आणि काय झालंय आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये ना, प्रत्येक जण आपल्याकडे असलेलं वैभव किंवा आपण किती आनंदात आहोत ह्याच गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याची गाडी, त्याचं घर, त्याचा बंगला, त्याचे सहलीचे व्हिडिओ, किंवा एखादी नवीन वस्तू घेतली ते व्हिडिओ, त्याने कसं म्हणजे कुठला सण कसा साजरा केलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो सोशल मीडियावर दाखवत असतो आणि आपण ते पाहत असतो. आपल्याला फक्त तेच दिसतं जे त्यांनी आपल्याला त्या सोशल मीडियावर आपल्याला दाखवलेलं आहे. पण आपल्याला हे दिसतं का की तो रात्रीचा नीट झोपतोय का, त्याला झोप येते आहे का, की झोपेच्या गोळ्या घेऊन तो झोपतोय? तो आपल्याला तिथे दाखवत आहे, पण त्याचा खिसा फटका आहे का हे तो दाखवत नाही तिथे. किंवा त्याच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे हे तो दाखवत नाही तिथे. त्यांनी त्याच्या शरीरातल्या किती हड्ड्या मोडल्या आहे याचा एक्सरे तो तिथे दाखवत नाही सोशल मीडियावर. तो फक्त चांगल्या गोष्टी दाखवतो आणि आपण त्या चांगल्याच बघतो आणि मग स्वतःला तिथे कम्पेअर करतो. इथे आपण सगळ्यात मोठी चूक करतो. तो पण रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपत असेल ना, असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं, पण आपण ते समजून घेत नाही. आपण ना फक्त ना उपभोग, आपल्याला ना सुखी जीवन पाहिजे, सुखी जीवन. दुसऱ्याचं जीवन सुखी आहे ना, मला पण सुखी जीवन पाहिजे. आपण ते जीवन सुखी कसं करायचं ना हा प्रयत्न करत नाही, पण देवा मला सुख दे. आपण देवाला असं म्हणत नाही, देवा मला संघर्षातून उभं राहण्याची ताकद दे, हे आपण देवाला मागत नाही. आपण देवाला काय म्हणतो, माझे हे संकट दूर कर, मग मी तुला असं करेल. माझ्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे, मग मी तुला असं करेल, है ना? आपण असं देवाला सुद्धा आमिष देत राहतो. पण त्या संघर्षातून मला वाट काढायला मला मार्गदर्शन कर, मला त्या संघर्षामध्ये, त्या संकटामध्ये उभे राहण्यासाठी ताकद दे, असं आपण देवाला कधीच मागत नाही. हे करून पहा, या गोष्टी करून पहा आणि तुम्ही ते संकट तुमच्या आयुष्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही त्या संकटाला हसतमुखाने सामोरे जाऊ शकता, जर तुमच्यामध्ये त्या गोष्टीला समजून घेण्याची जर तुमची कुवत असेल. आपण जर विचार केला ना की माझ्याच आयुष्यात दुःख नाही, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे,
फक्त ना कोणी त्या दुःखाचा प्रचार करत नाही, प्रसार करत नाही, आणि आपण ना विचार करत बसतो माझ्याच वाट्याला हे का. तर हे फक्त तुमच्याच वाट्याला नाही, हे जगातल्या सगळ्यांच्या वाट्याला आहे. कोणाचंच आयुष्य इतकं सुखासीन नाही आहे. मग तो कितीही मोठा, कितीही पैसेवाला असू द्या, त्याच्या वाट्याला हे दुःख आहेच. त्याला कुठे ना कुठे देवानी कमतरता दिलेली आहे. म्हणून ना आजपासून हा विचार सोडून द्या की मलाच का. तर असा विचार करा की जे माझ्या वाट्याला आलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला जगण्यासाठी ताकद दे, किंवा जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ना त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो आणि माझं जीवन जगतो. असा जर विचार केला ना तर मग तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की मलाच का. जे आहे ते आहे, त्याला स्वीकार करा. आणि स्वीकार करणं म्हणजे काही तुमची हार नाही आहे. तर स्वीकार करणं म्हणजे ते मान्य करणं. ओके, ठीक आहे, हे आहे ना माझ्या आयुष्यात, तर असू द्या, पण मी त्यातनंही पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण काय करतो, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही त्या गोष्टीचा अति जास्त विचार करतो, त्याच गोष्टीचा ताण घेतो. आता जी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली आहे तिला आपण परत आणू शकतो का? जी वेळ आपल्या हातातून निघून गेली आहे तिला आपण परत आणू शकतो का? नाही आणू शकत ना. आपण ना ह्याच गोष्टीचा विचार करत बसतो. तर ना जे आपल्याला बदलता येत नाही, ज्या गोष्टी आपल्याला बदलता येत नाही त्या गोष्टींचा स्वीकार करा. आणि जे तुम्ही बदलू शकता ना, ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे, जे तुम्हाला बदलवणं शक्य आहे त्या बदलवण्याचा प्रयत्न करा. मग हे प्रश्न तुम्हाला पडणार नाही की हे मलाच का. तर ना हे असं आपलं प्रत्येकाचं जगणं आहे, प्रत्येकाचं जीवन आहे. तर त्या संकटात, अडीअडचणीत, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जगण्यासाठी सज्ज करा. स्वतःला आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी स्वतःला मजबूत करा आणि आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःला सामर्थ्यवान बनवा. हे जर साधता आलं ना तर मग कुठल्या गोष्टी कठीण नाहीये. तर बघा, असा हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही यातनं काय बोध घेता. तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्हालाही हे प्रश्न पडतात की माझ्याच आयुष्यात हे का. तर कदाचित तुम्हाला आज या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि या व्हिडिओमधलं जे तुम्हाला पटलं असेल त्याचा तुम्ही स्वीकार करू शकता आणि जे नसेल पटलं ते सोडून देऊ शकता. तर धन्यवाद.